4 वर्षापूर्वी एकाने टेंडर भरला आणि त्याच्यामध्ये जी प्राइस भरली असेल, काही ना काही कारणास्तव 5-6 वर्ष कामच सुरू करू शकला नाही. आज जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार तेव्हा भरलेला टेंडरिंगची रक्कम आणि आताची टेंडरिंगची रक्कम याच्यामध्ये बदल होऊन शासनाचं आर्थिक नुकसान होणार असेल तर अशा सगळे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात यावे. यानंतर एक्सलेशन्स प्राइस देऊ नये. पर्टिक्युलर प्राइस जी निश्चित टेंडरमध्ये झाला त्या सिस्टममध्ये त्यांनी काम पूर्ण करावं. अनेक वर्षापासून मालाची गरज प्रीकास्टमध्ये होत असल्यामुळे एकच कॉन्ट्रॅक्टरकडे अधिक कामं असायची. आता स्पर्धात्मक युगामध्ये या शासनाने निर्णय केलाय की सगळी नवीन टेक्नॉलॉजी आणि बांधकामाचं मजबूतीकरण याचं प्राधान्य देऊन आपण टेंडर सिस्टमनी जे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते सगळे इन्व्हॉल्व होतील.